आज आपण पाहणार आहोत बिहार निवडणुकीच्या निकालानंतरची बिहारमधली स्थिती काय आणि बिहारमधल्या या निकालानं काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, मात्र अनेक प्रश्न त्यामुळे निर्माण झालेले आहेत। हे प्रश्न काय आहेत आणि त्या अंगाने आपण विश्लेषण करणार आहोत। आपण बघूयात नेमके मुद्दे काय आपण या चर्चेमध्ये घेणार आहोत। पुढच्या 2 तास आपण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत, एक नजर टाकूयात त्या मुद्द्यांवर। मुद्दा क्रमांक 1, मुंबई महापालिका निवडणुकीवर या निवडणुकीचा किंवा या निकालाचा थेट परिणाम होणार आहे का आणि होणार असेल तर तो कसा होईल। मुद्दा क्रमांक 2, राहुल गांधी ठाकरेंचा मतचोरीचा मुद्दा निकालात निघालाय का। मुद्दा क्रमांक 3, नितीश कुमारांना एकनाथ शिंदेंसारखं बाजूला व्हावं लागणार का की आणखी काही वेगळा निर्णय भाजप श्रेष्ठींनी घेतलाय। आणि एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे बिहारमध्ये काँग्रेसचं विसर्जन झालंय का किंबहुना देशभरात अनेक राज्यांमध्ये अशी स्थिती आहे, त्यामुळे नेमकं काँग्रेसचं काय चाललंय या अनुषंगाने सुद्धा आपण या चर्चेमध्ये आपण विश्लेषण जाणून घेणार आहोत। आणि या सगळ्या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी आहेत माझे सहकारी राहुल कुलकर्णी। राहुल, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। अभय देशपांडे राजकीय विश्लेषक हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। त्याचबरोबर माझ्यासोबत बाहेरून स्टुडिओ बाहेरून प्रवीण दरेकर आहेत, भाजपचे नेते, ते सहभागी होत आहेत। संजना घाडी शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, त्या सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। बालाजी गाडे काँग्रेसचे नेते आहेत, ते आता काही वेळातच इथं सहभागी होतील। त्याचबरोबर विनोद जोशी सेफॉलॉजिस्ट आहेत, निवडणुकीच्या आकडेवारीच्या अनुषंगाने या सगळ्या मुद्द्यांचा आपण त्यांच्याकडनं आढावा घेणार आहोत। त्याचबरोबर श्रीराम पवार पॉलिटिकल ॲनालिस्ट आहेत, ज्येष्ठ संपादक आहेत, राजकीय विश्लेषक आहेत। आपण त्यांच्याकडून सुद्धा या एकूणच निवडणुकांच्या संदर्भातल्या अनेक बारीक सारीक बाबी जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर संजय आवटे ज्येष्ठ संपादक आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, ते सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार आहेत। आणि चर्चेला मी सुरुवात करतोय। राहुल, तुमच्यापासून सुरुवात। जे प्रमुख महत्त्वाचे मुद्दे आहेत, 4 प्रश्न आपण दाखवले आहेत। 4 प्रश्नांचा मुंबई महापालिकांवर या बिहारच्या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होणार का। हे बघा, आता मी प्रोपोर्शनेटमध्ये 288च्या तुलनेमध्ये महायुतीनं 232 जागा जिंकल्या, त्याचं प्रोपोर्शन, आणि आता 243मध्ये 202 जागा जिंकल्या, याचं प्रोपोर्शन जर काढलं तर हे प्रोपोर्शन हे महाराष्ट्रापेक्षा उत्तम आहे। त्याचं रिफ्लेक्शन येईल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये। ते कसं येईल तर आत्ताच शिवसेनेच्या नेत्यांची जी हेडलाईनमधली आपण भाषा बघितली तर ती काँग्रेसला कमी तुलनेनं तुलना करणारी आहे। इकडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ज्या पद्धतीचं सेलिब्रेशन केलं त्या निवडणुकीचं, साहजिक आहे त्यांना एवढा मोठा विजय मिळाला आहे। MMR रिजनमध्ये जे 2.5-3 कोटी मतदार आहेत, त्याच्यामध्ये बिहारी आणि उत्तर प्रदेशचे मतदार आहेत ना, आणि असं मानलं जात होतं की हे मतदार हे पारंपरिक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, वेगळ्या मुद्द्यावरती हे भारतीय जनता पार्टीबरोबर आहे। एकतर कार्यकर्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिचार्ज झाला। काय असतं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सतत आणि सातत्यानं विजय मिळतोय, तेव्हा ऑपोनंटच्या मनामध्ये किंवा त्यांच्या नेत्याच्या नसेल तरी किमान कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तरी ही भावना येऊ शकते। आता अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरच्या निवडणुकांचं थेट रिफ्लेक्शन येत नाही, तिथे तुम्हाला 1 to 1 कोण नगरसेवक आहे, कसा उमेदवार आहे, ते सगळं बघायला लागतं। पण पक्ष म्हणून निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला हा खूप मोठा बूस्ट आहे। ते जर महायुती म्हणून एकत्रितपणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत लढले, सर्वार्थाने त्यांना हा बूस्ट आहे। उलट महागठबंधनमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वावरून, काँग्रेसच्या स्ट्रॅटर्जीवरून जे प्रश्न उपस्थित होत आहेत ते इथेही होणार आहे। म्हणजे जागा वाटपाच्या दृष्टीनं आता जो काही थोडा बहुत अप्पर हँड असेल त्यांना, कारण आता जेव्हा इथल्या महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची नियुक्ती झाली, त्यात काँग्रेसचा एक प्रतिनिधी आणि शिवसेनेचा एक प्रतिनिधी होता। आता भाषा बदलली आहे, काँग्रेस कशी चुकली आहे असं सतत आता सांगितलं जातं ह्या निकालानंतर। त्यामुळं इथून पुढे काँग्रेसनं असा जर आग्रह धरला की मनसेला आम्हाला बरोबर घ्यायचं नाही, तर ते नाही चालणार। मग काँग्रेस शिवसेनेबरोबर राहील का हे आपल्याला बघायला लागेल। ह्या निकालाचा थेटपणे जरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती परिणाम होणार नसला तरी सुद्धा मोराल बूस्ट, कार्यकर्त्यांना उत्साह देणं, या अर्थाने हा निकाल फार महत्त्वाचा आहे। आणि पक्षाची एकूणच देहबोली, म्हणजे देहबोली हा शब्द मी पक्षासाठी वापरतोय, पण पक्षाची एकूणच बॉडी लँग्वेज या निवडणुकीच्या निकालामुळे बदलण्याची शक्यता आहे, हा मुद्दा आहे। आणि आपल्यासोबत या चर्चेमध्ये श्रीराम पवार ज्येष्ठ संपादक आणि राजकीय विश्लेषक सुद्धा सहभागी होत आहेत, आणि संजना घाडी, आपल्या दोघांचंही स्वागत आहे। श्रीराम सर, तुमच्याकडे येतोय। हा मुद्दा महत्त्वाचा आहे, म्हणजे या निकालामुळे अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मात्र अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेले आहेत। आणि त्यापैकी एक प्रश्न म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे या निवडणुकीचा मुंबई महापालिकेच्या निकालावर परिणाम होणार का किंवा मुंबई महापालिकेच्या रणनीतीवर परिणाम होणार का। एक तर विधानसभाच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, म्हणजे महापालिका आणि बाकीच्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका, याच्यामध्ये मूलभूत फरक आहे। स्थानिक निवडणुका या प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या पातळीवर लढल्या जातात, त्यामुळं अजूनही महाराष्ट्रात सुद्धा आपण बघितलं
तर कुणी ठोसपणे असं म्हणत नाही की आम्ही युती किंवा आघाडी करून लढू. अजूनही स्वतंत्र लढण्याचा ऑप्शन खुला आहे. त्यामुळं राज्याच्या निवडणुका आणि याचा थेट संबंध नाही, पण हे काय आहे की इतका मोठा विजय मिळाल्यानंतर आपोआपच भाजप आणि भाजप सोबतचे पक्ष यांचा आत्मविश्वास वाढला आहे. बरोबर. आणि आत्मविश्वास हा एक मोठा घटक असतो कुठल्याही निवडणुकीच्या प्रचारामध्ये. ज्या प्रकारचा फटका बिहारमध्ये बसलाय विशेषतः काँग्रेसला, की त्यांच्या स्ट्राईक रेट 8-10% सुद्धा नाही आहे. आत्ताचा जो काही आत्ताचे ताजे आकडे आहेत ते जर आपण बघितले तर, आणि इतका कमी जेव्हा असतो म्हणजे तुम्ही मागून घेतलेल्या जागांच्या 10% सुद्धा जिंकता येत नाहीत. कारण अनेक आहेत, त्याच्यावर चर्चा करता येईल, त्याच्यावर खूप बोलता येईल. पण वास्तव काय आहे तर काँग्रेसला 8-10% सुद्धा जागा जिंकता आलेल्या नाहीत. आणि एकूणच विरोधकांची स्पेस बिहारमध्ये खूपच आकसलेली आहे की जे सत्ता सहज हिसकावून घेऊ अशा आविर्भावात होते. याचा स्वाभाविक परिणाम त्यांचं मॉरल डाऊन होण्यावर आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं सुद्धा. मुळात नेते भारतीय जनता पक्षाचे हे आहे त्यापेक्षा अधिक दाखवण्याचं स्किल किंवा त्या प्रकारचा त्यांची देहबोली म्हणा किंवा सगळं असतंच. कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीच्या निकालाचा निश्चितपणे आत्मविश्वास वाढण्याला परिणाम होईल आणि त्याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारातही नक्की होईल. रणनीतीच्या अंगाने बघितलं तर काँग्रेसला बसलेला फटका हा जेव्हा जागा वाटपाचा विषय येईल तेव्हा स्वाभाविकपणे आता काँग्रेस तेवढ्या ताकदीनं जागा मागू शकेल का हा एक प्रश्न तयार, किंवा युती आणि आघाडीमध्ये मला हवं तेच पाहिजे या प्रकारची भूमिका काँग्रेसला घेता येईल का असा पण प्रश्न यातून तयार होईल. ते मुळात आधीच तयार झालेले प्रश्न आहेत, पण त्याच्यावर आता आणखी शिक्कामोर्तब होईल. म्हणजे काँग्रेसचा एकूणच विरोधी स्पेसमध्ये काँग्रेसचं काय हा एक लार्जर क्वेश्चन किंवा लार्जर प्रश्न संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये आता तयार होईल, जो लोकसभा निवडणुकीनंतर सेटल झाला असं वाटत होतं की विरोधी स्पेसमध्ये काँग्रेस हा मध्यवर्ती पक्ष आहे, तो अजूनही आहे. पण त्याच्या असलेली मान्यता, विशेषतः प्रादेशिक नेत्यांची मान्यता, ही लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि लोकसभा निवडणुकीच्या नंतर याच्यामध्ये जो फरक पडला होता ते आता महाराष्ट्र, हरियाणा आणि पाठोपाठ उत्तर या बिहारच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा आवाज आपोआपच कमी व्हायला लागेल. आणि आपल्या देशात माहिती आहे की जेव्हा मध्यवर्ती पक्ष थोडा कमकुवत झाल्यासारखा वाटतो तेव्हा प्रादेशिक पक्षांच्या महत्वाकांक्षा, त्यांचा आवाज आणि त्यांच्या नेत्यांचे दावे वाढत जातात. हे मागच्या लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींचा आवाज या प्रकारे वाढल्याचं आपण बघितलंय. तर या सगळ्या गोष्टी व्हायला आता सुरुवात होईल. राहुल गांधींच्या नेतृत्वापासून प्रश्न विचारायला सुरुवात होईल. हे प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर घडणारे जे आवर्तन आहे ते होणार आहे आणि त्याचा काही प्रमाणात का असेना परिणाम हा आपल्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर किमान प्रचार तरी झाल्याचं आपल्याला दिसतं. अगदी. आपल्यासोबत संजय आवटे सुद्धा आहेत, ज्येष्ठ संपादक आहेत, राजकीय विश्लेषक आहेत आणि गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा जसा अभ्यास आहे तसा देशाच्या राजकारणाचाही आहे. संजय आवटेजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. प्रश्न असा आहे, आपण या 4 अंगानं या चर्चेत आपण विश्लेषण करतोय, त्यातला प्रमुख मुद्दा असा आहे की या निकालाचा म्हणजे बिहारच्या निकालाचा आपल्याकडे होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालावर परिणाम होणार का? तुमचं काय मत आहे? नाही विनोद, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुळामध्ये बिहारच्या निकालाचा परिणाम हा सर्वदूर होणारच आहे. याचं कारण असं आहे की बिहार आणि उत्तर प्रदेश ही फारच महत्त्वाची राज्य असतात आणि त्याचा परिणाम पूर्ण देशभर होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोधैर्य हा जो मुद्दा आहे ना, म्हणजे मोरल. कारण एक 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 नॅरेटिव्ह असं तयार झालेलं आहे की काही झालं तरी भाजपचा पराभव करता येणं अशक्य आहे. त्यामुळे एकतर तुम्ही भाजपसोबत जा किंवा भाजपला विरोध करणं बंद करा, पण भाजपला विरोध करून निवडणुकांचं राजकारण करता येत नाही या प्रकारचं एक नॅरेटिव्ह तयार झालेलं आहे. तर ते या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झालं आहे. एक गंमत बघा, म्हणजे मुळात बिहारच्या निवडणुकीच्या वेळीच ज्या प्रकारे वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधींनी मांडला तर त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी उलटपक्षी तोटा यासाठी होतो, कारण जर हे सगळं वेगळ्या प्रकारचे मॅनिप्युलेशन करणार असतीलच तर मग निवडणुकीच्या रिंगणामध्ये यांना पराभूत करणं निव्वळ अशक्य आहे, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार होतं. म्हणजे मगाशी जो उल्लेख झाला की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं उत्तम यश काँग्रेसला मिळालं आणि काँग्रेस अत्यंत दखलपात्र पक्ष आहे अशा प्रकारचं एक परसेप्शन तयार झालं आणि राहुल गांधींची सुद्धा प्रतिमा त्या कालावधीमध्ये कमालीची बदलली. त्याच्यानंतरच्या मात्र या विधानसभा निवडणुकांनी आणि ज्या प्रकारच्या जागा, ज्या प्रकारचं बहुमत भाजपला मिळतं आहे आणि विरोधकांची जी वाताहत होते आणि प्रामुख्याने काँग्रेस पक्षाची जी वाताहत होते आहे, मला असं वाटतं हे लक्षात घेता आता भाजपला विरोध करणं कठीण आहे अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार होईल. तुम्ही आत्ता जर बघितलं, मी आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने असं चित्र तयार झालेलं आहे की आता अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, एकत्रितपणे आपण निवडणूक लढवू अशा प्रकारे अगोदरच बोललं जात होतं. आता या निकालानंतर तर आता भाजपसोबत किंवा भाजपसोबत जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत गेल्याशिवाय पर्याय नाही असं होईल. क्रमांक 1. क्रमांक 2, तुम्ही जो मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख केला, कारण इथे मुंबई महानगरपालिका जास्त महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये मला असं दिसतंय
की याच्यानंतर एक मनोधैर्य भाजपचं उंचावेल याच्यामध्ये काही शंका नाही. शिवाय जी भाजपची स्ट्रॅटेजी आहे की प्रामुख्यानं मराठी मतांचं विभाजन करायचं, म्हणजे मला असं दिसतंय की मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे विरुद्ध राज ठाकरे अशा प्रकारचा मुकाबला होण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्या तुलनेमध्ये अमराठी मतं जी आहेत ती मात्र एकत्रच राहतील. तर अशा प्रकारचं राजकारण केलं आणि अशा प्रकारच्या खेळी केल्या ते एकूण सगळ्या महानगरपालिका निवडणुकांवर याचा परिणाम होईल हे नक्की आहे. पण एक मुद्दा विनोद मुद्दाम फक्त नोंदवतो, तुम्ही विचारला नाही तरी सुद्धा एक मला असं दिसतंय की मुळात एक बघा, म्हणजे या निवडणुकीमध्ये भाजपचं मनोबल फार उंचावल्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की भाजप हा गायपट्टातला पक्ष असला, भाजप हा प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये त्याला पूर्णपणे बहुमत किंवा चांगल्या संधी असल्या तरी सुद्धा आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला कधीही बिहारचं मुख्यमंत्रीपद मिळालेलं नव्हतं आणि ही भाजपची फार मोठी सल होती. त्यामुळे आता बिहारचं मुख्यमंत्री पद मिळवण्याची संधी या निमित्ताने भाजपला मिळालेली आहे. 1967 पासून ते आस्थागायत जो प्रयत्न भाजपचा सुरू होता आता त्याला एका प्रमाणामध्ये यश मिळू शकतंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भाजपचं एकूणच सगळीकडचंच मनोबल हे प्रचंड उंचावणार आहे आणि त्याचा फटका इतर पक्षांना बसणार आहे. प्रामुख्याने काँग्रेस आणि विरोधी आघाडीतल्या सगळ्याच पक्षांना तो फटका बसणार आहे. अगदी तुम्ही जो मुद्दा मांडताय तो महत्त्वाचा आहे. भाजप ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होती की बिहारमध्ये आपला मुख्यमंत्री असावा, ती संधी आलेली आहे, पण ती संधी साधणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. संजना घाडी आपल्यासोबत आहेत, त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. संजनाजी, आत्ता जो मुद्दा आलेला आहे, तुम्ही 2-3 मुद्दे ऐकलेले असतील. या प्रामुख्याने या मुद्द्यांमध्ये प्रकर्षानं जो मुद्दा मांडला जातोय तो म्हणजे भाजपचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे आणि भाजपचा आत्मविश्वास वाढणं म्हणजे त्यांना पुढच्या निवडणुका सोप्या जातील हा एक त्याचा अर्थ घेतला जातोय. पण याचा अर्थ असा आहे की त्यांच्या मित्रपक्षांची ताकद भाजप कमी करू शकतो आणि एक प्रकारे जागा वाटपात, आताच तुमच्या प्रवक्त्यांनी एक मुद्दा मांडला होता की जवळपास 125 जागा आम्हाला पाहिजे आहेत या महापालिका निवडणुकीत. मुंबईच्या महापालिकेचा जर आपण विचार केला तर भाजपची ही वाढलेली ताकद मित्रपक्षांच्या मुळावर येणार असं तुम्हाला वाटतंय का? प्रथम तर आज ज्या पद्धतीने विजय मिळालेला आहे बिहारमध्ये महायुतीला, हा विजय हा खऱ्या अर्थाने विकासाचा विजय आहे. माननीय नरेंद्र मोदीजींच्या विजनचा विजय आहे. आणि ज्या पद्धतीने मागासलेलं बिहार होतं आणि त्या ठिकाणी टर्नआउट होऊन ज्या पद्धतीने विकास घडतो आहे गेल्या 10 वर्षामध्ये, ज्याच्यामध्ये मुळात युवा वर्ग, महिला वर्ग यांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे, विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे शिक्षणासाठी. आणि हेच विजन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वापरून त्या ठिकाणी विकास घडवला जातोय. आणि मुंबई महानगरपालिका जो महाराष्ट्रातली सगळ्यात महत्वाची, नव्हे आशिया खंडातील सगळ्यात महत्वाची महानगरपालिका आहे. आणि इथे काम करत असताना महायुती म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने एकसंघ पद्धतीने आमचं काम सुरू आहे. नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय शिंदे साहेब. संजना घाडी, मी तुम्हाला फक्त एक विनंती करतो आणि इतरही गेस्टना माझी विनंती आहे, आपण 4 मुद्द्यांवर ही चर्चा करतोय. आता जो मुद्दा आपल्या चर्चेला आहे, तुम्ही जे मुद्दे मांडताय ते मुद्दे आपल्याकडे आहेत, आपण चर्चेत त्यावर पुढे चर्चा करणारही आहोत. त्यामुळे आता स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, या निवडणुकीचा मुंबई महापालिकेवर होणारा परिणाम, भाजपचा वाढलेला आत्मविश्वास किंवा मनोबल हे तुम्हाला आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत अडचणीचं ठरू शकतं का, डोकेदुखी ठरू शकते का? नक्कीच नाही असं माझं म्हणणं आहे. कारण एनडीए बरोबर म्हणून त्यांचा महायुतीतला एक पक्ष भाग म्हणून आम्ही देखील त्या ठिकाणी प्रचारात उतरलेलो होतो आणि खूप चांगल्या पद्धतीचं त्याचे रिझल्ट आलेले आहेत. मुंबईत मुळात महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलेलं आहे, आत्मविश्वास उंचावलेला आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याही स्ट्रॅटेजी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. तर मला वाटतं अर्थात या निवडणूक या निकालाचा परिणाम मुंबई महापालिकेत चांगला होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल, जसा भाजपला होईल तसंच त्याच्या मित्रपक्षाला सुद्धा होईल असं तुमचं मत आहे. अभय सर, हा सगळा जो परिणाम दिसतोय साहजिकच आहे, भाजप ज्या अग्रेसिव्हली प्रत्येक निवडणुकीत उतरते आणि अशा निकालाच्या पार्श्वभूमीवर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहेत, मुंबई महापालिका होत आहेत, काय विश्लेषण कराल? नाही, एक श्रीराम पवार यांनी जो मुद्दा मांडला की प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. म्हणजे लोकसभेच्या वेळेस आपण वेगळा कौल बघितला, विधानसभेच्या वेळेस वेगळा कौल बघितला. आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि प्रत्येक ठिकाणची डेमोग्राफी किंवा त्या भागाचा जो वैशिष्ट्य आहे ती लक्षात घ्या. आता प्रामुख्याने मुंबईचा जर विषय केला तर मुंबईमध्ये जे भाषिक ध्रुवीकरण हा भाग जो असतो तो काही थेट बिहारच्या निवडणुकीचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. मनोबल वाढेल, विरोधी पक्षांमधले असेल किंवा सत्ताधारी पक्षातले असेल, जे घटक पक्ष आहेत त्यांची बार्गेनिंग कॅपॅसिटी जी आहे
ती काही प्रमाणात कमी होणार आहे. मला वाटतं की काँग्रेस आणि आता म्हणजे राजकीय रणनीती संदर्भातही काही पक्षांना विचार करावा लागणार आहे. गेले 15 दिवस आपण ऐकतोय काँग्रेसमध्ये स्वबळाची चर्चा चालू आहे. म्हणजे आम्ही स्वबळावर लढणार, मनसेबरोबर जाणार नाही. तर आता हेच धोरणही पुढच्या काळातही ठेवायचं का, या संदर्भात त्यांना विचार करावा लागेल. कारण काँग्रेस ऑलरेडी अनेक पक्षांना आता बॅगेज वाटायला लागलेली. या परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये काय भूमिका घ्यायची. दुसरं असं आहे की ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे एक मोठं म्हणजे विधानसभेतल्या पराभवानंतर एक अनुकूल वातावरण महायुतीसाठी तयार झालं होतं. पण ते पुरेसं नाही याची जाणीव या निकालांनी त्यांना करून दिली असेल. त्यामुळे मला वाटतं की राजकारणाची रिअलाइनमेंट त्यांना करावी लागेल. एक निश्चित आहे की भाजपाला या निवडणुकीच्या तोंडावर मिळालेलं जे यश आहे निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. परंतु घटक पक्षांना बरोबर ठेवण्याची, म्हणजे मागच्या वेळेस बिहारमध्ये कमी जागा असतानाही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं त्यांनी, पण तीच भूमिका पुढच्या काळामध्ये घटक पक्षांच्या बाबतीत ठेवून म्हणजे दीर्घकालीन राजकारणाचा विचार कसा केला जातो भाजपकडून हेही महत्त्वाचं असणार आहे. आणि मुंबईची डेमोग्राफी लक्षात घ्या. भाषिक ध्रुवीकरण हा मुद्दा 2017लाही होता, तो आताही असणार आहे. तो अधिक ठळकपणे आता पुढे येणार आहे, एवढं नक्की. भाजपच्या कामगिरीबद्दल जशी चर्चा होते बालाजी, तशाच पद्धतीने चर्चा काँग्रेसच्या कामगिरीबद्दल होते. आणि विशेषतः काँग्रेस आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असतील असं बोललं जात होतं. मात्र या निकालामुळे तुम्हाला तुमच्या रणनीतीचा फेरविचार करावा असं वाटतंय? नाही, मुळात एक लक्षात घ्या की आता हा जो निकाल आहे, जसं आता सरांनी सांगितलं की तिथल्या निकालाचा फारसा परिणाम इथं होईल असं वाटत नाही. हे जे सर म्हणाले मी त्याच्याशी सहमत आहे. पण तुम्ही याच्या अगोदर विश्लेषण करताना म्हणालात की आता महाविकास आघाडीमधले जे इतर पक्ष आहेत ते काँग्रेसला म्हणजे बार्गेनिंग पॉवर काँग्रेसची कमी होईल का. आता यावरती आम्ही चिंतन करू. या निकालामध्ये आता या निकालाच्या 2 बाजू आहेत, एक लक्षात घेतल्या पाहिजे. पहिली बाजू अशी आहे की पराभव झाला त्याची कारण मीमांसा, आणि दुसरी बाजू जो टेक्निकल मुद्दा जो राहुलजी घेत आहेत, जो हा निकाल येण्याच्या आधी पण मी सकाळी इथं बोलून गेलेलो, तो असा आहे की यामध्ये नेमकं काय झालेलं आहे. तर याचं परीक्षण होईल, आम्ही ते पूर्ण चेक करू. आणि पुन्हा तोच मुद्दा आहे सर, म्हणजे 1 ऑगस्टला ज्या याद्या आल्या, मला तो मुद्दा इथं घेऊन यायचा आहे जो मुंबईच्या निवडणुकीच्या संदर्भानं पण महत्त्वाचा आहे. 1 ऑगस्टला ज्या बिहारच्या याद्या आल्या आणि त्याच्यावरती हजारो आक्षेप आले, पण त्याच्यावरती बदल झाला नाही. अगदी तसाच ज्या दिवशी महाविकास आघाडीचं मंडळ निवडणूक आयुक्तांना भेटायला गेलं, मी त्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून गेलेलो होतो, तर त्या ठिकाणावरती जे आक्षेप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यापूर्वी सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतलेले होते, त्यांना पूर्ण केराची टोपली दाखवून कुठलेही पुराव्यानिशी दिलेले बदल न घडवता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मग जर असंच होणार असेल तर मग पारदर्शकता कशी राहणार. म्हणून फ्री अँड फेअर इलेक्शन आधी, मग नंतर निवडणुका कशा होतील आणि आघाड्या कशा होतील ह्याची नंतरची चर्चा आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की SIRचा जो मुद्दा बिहारमध्ये ज्या पद्धतीने रेटला गेला होता तशाच पद्धतीने तुम्ही इथं मुंबई मला एक आकडेवारी फक्त द्यायची आहे की 2015ला जी निवडणूक झाली, जेव्हा मोदी लाट एकदम पीकला होती सुरुवातीला, त्यावेळेला जवळपास 143 जागा बिहारमध्ये भाजपनं लढवलेल्या होत्या माझ्या माहितीस्तव, करेक्ट करावा आकडा मागे पुढे असू शकतो. तर त्यातल्या मला वाटतं 40-45 जागा त्यांना तिथं जिंकता आल्या. आणि आत्ता 101 पैकी 92 जागा प्रचंड अँटी इन्कम्बन्सी, गुन्हेगारी वाढलेली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, तेजस्वी यादव यांच्या कार्यक्रमांना थोडक्यात मुद्दा असा आहे की हा सगळा SIRचा परिणाम आहे. 30 सेकंदात संपवतो. 65 लाख भागिले 243 26,700 असं प्रत्येक मतदारसंघामधलं एक उदाहरण म्हणून घेतलं तर हे वगळलेलं मतदान. का वगळलं, कशासाठी वगळलं, हजारो आक्षेप आले, पण त्यावरती मात्र कुठलंही स्पष्टीकरण दिलं नाही. म्हणून मला या निकालाबद्दल खरं तर ज्ञानेश कुमार यांचं अभिनंदन करायचं आहे. जी संजय राऊतांची प्रतिक्रिया, तीच प्रतिक्रिया तुम्ही त्यांचं अभिनंदन करायचंय मला. मुंबई महापालिकेत काय परिणाम होईल याबद्दल काँग्रेस बोलत नाहीत. प्रवक्ते फक्त असं म्हणतायत की SIR किंवा मत चोरीचा मुद्दा पुन्हा एकदा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला असा त्यांचा आरोप आहे. या चर्चेमध्ये आपण दुसरा मुद्दा घेणार आहेत. कोणता मुद्दा आहे आपण पहा स्क्रीनवर. बिहारच्या निवडणुकांमध्ये मतचोरीच्या राहुल गांधींच्या आरोपाचा निकाल लागलाय का. म्हणजे तुमच्याच मुद्द्याकडे बालाजी मी आता पुढच्या प्रश्नामध्ये येतोय आणि याविषयी बोलण्यासाठी आपण थेट श्रीराम पवार सरांकडे जाऊया. श्रीराम पवार सर, गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून SIRच्या मुद्द्यावरून किंवा मतचोरीच्या मुद्द्यावरून हायड्रोजन बॉम्ब झाले, ॲटम बॉम्ब झाले, विविध बॉम्ब झाले. या चर्चेत आपण या मुद्द्यावर बोलणार आहोत. पण आत्ताची ताजी अपडेट आपण पाहतोय, नाशिकमध्ये
बिबट्या शिरलेला आहे एका सोसायटीमध्ये आणि त्या बिबट्याला पकडण्यात यश आल्याचं दिसतंय. ही ताजी दृश्य आपण नाशिकमधली पाहतोय. बिबट्याने एका सोसायटीमध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि त्या बिबट्याला पकडण्यात आता रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे. ही दृश्य आपण पाहत होतो आणि हे जे पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत. या अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत. श्रीराम पवार सर, मुद्दा असा आहे की बिहारच्या निवडणुकांमध्ये म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा सर्वाधिक चर्चेत होता. हायड्रोजन बॉम्ब झाला, ॲटम बॉम्ब झाला, विविध बॉम्ब झाले, पण हा बॉम्ब काही वाजला नाही आणि या बॉम्बचा जो धमाका निवडणुकीच्या निकालात पाहिजे होता तो काही दिसला नाही. मला वाटतं याच्याकडे दोन पद्धतीने बघायला पाहिजे. एक तर मतचोरी किंवा मतदार याद्यांची जी सखोल तपासणी आहे त्या प्रक्रियेकडं टेक्निकली बघणं आणि त्याचा राजकीय परिणाम बघणं. राजकीयदृष्ट्या राहुल गांधींनी, तेजस्वी यादव यांनी हा मुद्दा तापवायचा प्रयत्न केला, गावागावात पोहोचवलाही आणि तो काही प्रमाणात रिफ्लेक्ट पण होत होता, पण मतांमध्ये काही त्याचा परिणाम झाल्याचं आपल्याला दिसलं नाही. आता असे ज्यामध्ये खूप तांत्रिकता आहेत असे मुद्दे निकाला कुठला लागला याच्यावर आपण जर निकालात काढायचे असतील तर मग आता असं म्हणता येईल की मतचोरी यापुढे बोलण्याचं काही कारण नाही, तो विषय संपला, कारण लोकांनी निकाल दिला असं म्हणता येईल. पण तसं नाही आहे. याचं कारण काय आहे की ज्या प्रकारची आकडेवारी म्हणजे एकाच व्यक्तीनं अनेक ठिकाणी मतदान करणं, एका छोट्या खोलीत 100-500 लोकांची नावं नोंदलेली असणं, यातल्या कुठल्याही गोष्टीचा निवडणूक आयोग स्पष्टपणे इन्कार करतो. दोन भाग आहेत मी काय म्हणतो. एक राजकीय भाग आहे आणि कदाचित राजकीय नॅरेटिव्हमध्ये भाजपनं काँग्रेसवर मात केली आहे. हे अतिशय या निकालात स्पष्ट दिसतंय की त्याचं कुठलंही रिफ्लेक्शन आपल्याला निकालामध्ये दिसत नाही. पण दुसरा जो मुद्दा आहे तो निवडणूक प्रक्रियेशी निवडणूक आयोगाशी संबंधित आहे आणि निवडणूक आयोगाशी जिथं संबंधित आहे तिथं निवडणूक आयोग स्पष्टपणे यातल्या कुठल्याही गोष्टीचा इन्कार आताही करत नाही. ज्या प्रकारची प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर अनेक सुधारणा निवडणूक आयोगाला कराव्या लागल्या. या सगळ्याचा विचार केला तर तो मुद्दाच नाही असं म्हणून जर झटकायचा प्रयत्न झाला तर ते काही फार योग्य आहे असं मला वाटत नाही, कारण ही प्रक्रिया आता देशभर टप्प्याटप्प्यानं राबवली जाणार आहे. त्यामुळे त्याच्यावरची तांत्रिक लढाई ज्यांना कोणाला यामध्ये आक्षेप वाटतात त्याच्यावर खेळावीच लागेल आणि ती होत आहे. पण राजकीयदृष्ट्या या मुद्द्याचं रूपांतर मतांचं ध्रुवीकरण होण्यासाठी अनेक गोष्टी काम करत असतात. बिहारमध्ये जात आहे, धर्म आहे, किंवा अनेक गोष्टी आहेत, स्थलांतरिताचा मुद्दा आहे, घुसखोरांचा मुद्दा आहे. त्यामध्ये मतचोरी हा काही मतांचं विभाजन करण्याचा मुद्दा झाला नाही. हे ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला, हायड्रोजन बॉम्ब, ॲटम बॉम्ब ज्याचा उल्लेख तुम्ही केला, त्या राहुल गांधींच्या प्रचाराचं अपयश आहे, ते तेजस्वी यादवांचं अपयश आहे, हे राजकीय अपयश आहे. पण त्यांना राजकीय अपयश आलं म्हणून सगळ्या मतदार याद्या काही चोख होत्या आहेत आणि निवडणूक आयोगानं जे काही केलं ते सगळं बरोबरच आहे असा दावा करणं मला वाटतं की या मुद्द्याची अतिव्याप्ती करणं असं होईल. त्यामुळे याच्याकडे दोन अंगाने आपल्याला अगदी म्हणजे तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा, मी तुमच्याकडे येतो बालाजी, तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा महत्त्वाचा आहे. राहुल, तुमच्याकडे याच मुद्द्यावरनं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मतदारांनी जरी हा मुद्दा अवेरला असला, म्हणजे आता निकालावरनं तसं दिसतंय, आपण थेट तसा निष्कर्ष काढू शकत नाही, पण तरीसुद्धा काही तांत्रिक बाबी राहतातच. त्यावर या निवडणुकीमध्ये विरोधकांना म्हणजे महाराष्ट्रातल्या विरोधकांना रान पेटवण्याची संधी आहे. हळूहळू आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ते मान्य करायला सुरुवात केली. भले ते धार्मिक ध्रुवीकरणाच्या अनुषंगाने असेल, पण आशिष शेलारांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये गोंधळ आहे. त्याच्या आधी श्री नितीन गडकरी, स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायालयातल्या याचिका आहेत. आत्ता काय झालंय की दोन गोष्टीची गल्लत झाली. ह्या निवडणूक याद्यामध्ये अक्रॉस देश पातळीवरती खूप मोठा गोंधळ आहे हे आता जवळपास सगळ्यांनी मान्य केलंय, पण त्याचा उपयोग करून निवडणुका चोरल्या हे जे नॅरेटिव्ह होतं ते फारसं यशस्वी होताना बिहारच्या निवडणुकीत दिसलं नाही. ते का? कारण बघा, तेजस्वीच्या प्रचाराचा मुद्दा वेगळा होता, राहुल गांधीच्या प्रचाराचा मुद्दा वेगळा होता. त्यांनी 3 प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या, संदर्भ महाराष्ट्राचा होता, पण बिहारमधल्या निवडणुका चोरण्याचा हा प्रयत्न आहे असं ते सांगत राहिले. पुन्हा SIRचा मुद्दा सुप्रीम कोर्टात वगैरे गेला. हा शेवटच्या टप्प्यापर्यंत मुद्दा चर्चेत होता. कोणताही राजकीय पक्ष जेव्हा एखादा मुद्दा आणतो तर आपल्याला मतदान घेण्याच्या दृष्टीनेच तो मुद्दा आणलेला असतो. सगळ्याच संस्था ज्या केंद्रीय पातळीवरच्या आहेत त्या कशा कॉम्प्रोमाइज आहेत आणि त्याच्या माध्यमातून भाजप ह्या निवडणुका जिंकवतोय असं सांगण्याचा प्रयत्न होता. काही अंशी हेच प्रयत्न लोकसभा निवडणुकीमध्ये यशस्वी झाले. 405च्या नाऱ्याबरोबरच संविधान बदललं जाणार आहे ते नॅरेटिव्ह त्यांना उपयोगाला आलं, पण हे नॅरेटिव्ह लोकांना पचत नाही. म्हणजे मी सकाळी म्हटलं की मला काँग्रेस अंतर्गत असे इनपुट्स होते की पहिली प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर हा मुद्दा 2 दिवस बऱ्यापैकी बिहारमध्ये चर्चेत होता, त्यानंतर तो मतदारांनी अवेरला होता. पण आपलाच हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणण्यासाठी राहुल गांधींनी ती शेवटची प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यामुळं वोट चोरी करून निवडणुका जिंकता येतात हे जे त्यांचं म्हणणं आहे ते तरी बिहारमधल्या मतदारांनी अवेरले हे निश्चित आहे. राहिला मुद्दा तांत्रिक,
तो आता महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगानेही मान्य केला. त्यांनी सांगितलं की ट्रिपल आम्ही आता ते स्टार देतो आहोत आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करतोय. हा मुद्दा पुढेही चर्चेला राहील. इकडे राज ठाकरे यांनी तो स्टँड घेतला जाता. आता काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले की त्या मतदार याद्या क्लिअर करा, स्वच्छ करा वगैरे. त्याच्यात आता राज्य पातळीवरच्या निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली ती त्यांना मान्य करणं आवश्यक आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ह्या निवडणुका होत आहेत. त्याचा काही अंशी थोडा बहुत इकडे तिकडे परिणाम होईल, पण फारसा होणार नाही. माझ्या मते राहुल गांधी हे जे सातत्यानं सध्या प्रयत्न करतायत त्याला असं फार मोठं जनमत त्यांच्या ह्या मुद्द्याशी पाठीशी आहे असं काही दिसलं नाही. आणि बिहारमध्ये तर मतदारांनी ते दाखवूनच दिलं. म्हणजे आणखी एक सकाळी मुद्दा केला जो मी पण उपस्थित केला होता, राहुल सांगितलं की 65 लाख मतदार जर वगळले असतील तर जो काही तिथे आक्रोश व्हायला पाहिजे होता, लाखो लोक रस्त्यावर यायला पाहिजे होते, तसं काही घडलेलं दिसलं नाही. एकीकडे असं आहे की मतदार याद्या सुधारित केल्या पाहिजेत, त्यातली नको दुबार नावं असतील, बोगस नावं असतील ती वगळली पाहिजे. ती वगळायची कशी? म्हणजे तुम्ही एकीकडे बिहारमध्ये SIR ला विरोध करणार आणि महाराष्ट्रामध्ये मात्र ते अद्यावत करा म्हणणार याद्या. त्या याद्या करायच्या कशा? म्हणजे आशिष शेलार यांनी सांगितलेली नावं वगळायची की विरोधकांनी सांगितलेली नावं वगळायची? त्याची काही प्रक्रिया आहे ना. जर ही प्रक्रिया जर SIR ह्याच माध्यमातून होणार असेल तर निवडणूक आयोगाने आता 12 राज्यात ते जाहीर केलंय. त्याच्यामुळे ती प्रक्रिया आणि दुबार मतदार म्हणजे दुबार मतदान नव्हे, ही गोष्ट मला वाटतं लक्षात घ्यायला हवी. ठीक आहे, परसेप्शनचं बॅटल. विरोधकांचं असं म्हणणं आहे या दुबार नावांच्या आडून बोगस वोटिंग होतं. म्हणजे एका ठिकाणी तो माणूस येऊन मतदान करतो त्याचं, तो दुसरीकडे करू शकत नाही, पण त्याच्या आडून इतर बोगस मतदार. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड मॅन्डेट येतो तेव्हा या मतांचा किती परिणाम झाला असेल याचाही शोध घ्यायला. म्हणजे हे 64 लाखाचं मतदान आपण असं गृहीत धरलं की त्यातले अर्धे हे काँग्रेसचे मतदार निवडून बाजूला काढलेले आहेत आणि मतदार पण उमेदवाराप्रमाणे मतदारही भाजपने ठरवलेत असं जरी गृहीत जरी धरलं तरी त्याच्यामुळे जो एक आक्रोश किंवा बॅकलॅश यायला पाहिजे होता तो कुठेही दिसत नाही. जर महाराष्ट्रामध्ये जर ही भूमिका अद्यावत करायची असेल तर ती घ्यायला पाहिजे. परंतु तो मुद्दा मला वाटतं की परसेप्शन शिवाय त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यातून काही निघणार नाही. फक्त परसेप्शनमध्ये ही नावं अधिक आहेत आणि ती दोन्ही बाजूने. त्याला नावं कोणी वोट चोरी देतंय, कोणी वोट जिहाद असं त्याचा उल्लेख करतोय, एवढाच काय तो फरक. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या बालाजी किती जरी हा मुद्दा तुम्हाला योग्य वाटत असला तरी तो मतदारांच्या गळी उतरत नाहीये, त्याचं काय करायचं? अगदी मला पुन्हा राहुलजींच्या मुद्द्याचा संदर्भ घेऊन येतं सांगायचंय आणि सर जे म्हणाले त्यावरती पण मला बोलायचंय की राहुलजी म्हणाले तेच खरं होताना दिसतंय. त्यांनी सांगितलं वोट चोरी होतीये. मग ज्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग स्वतःच सांगितलं की इतके लाख मतदार आम्ही वगळलेले आहेत, त्याचा तपशील मागितला तर तो द्यायला तयार नाहीये. आणि मग निवडणूक आयोग मागितलेल्या गोष्टी आणि टाकलेल्या आक्षेपावरती उत्तर देत नसेल तर काहीतरी दालमेक आला आहे. आणि मग अशाच त्रुटीनं झालेल्या मतदारांमध्ये अशाच प्रकारच्या निवडणुकांमध्ये जनमत राहुलजींच्या बाजूने येईल याची अपेक्षा आपण कशी करायची, पहिला प्रश्न. दुसरा मुद्दा असा आहे की तिथल्या SIR ला विरोध का आहे तर ते पारदर्शक नव्हतं आणि महाराष्ट्रामधल्या याद्या पारदर्शक कराव्यात अशी मागणी काय तर तसं SIR करू नका हे आमचं म्हणणं आहे. की आणि जे मान्य न्यायालयानं जे सांगितलेलं होतं महाराष्ट्रामध्ये की निवडणूक घ्यायची तुमची तयारी आहे का, पहिला मुद्दा विचारला होता. आणि नंतर त्यांनी शेवटीला सांगितलेलं आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन्स हे झाले पाहिजे. मग महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या फ्री अँड फेअर मतदार याद्यांवरती, पारदर्शक मतदार याद्यांवरती होत आहेत का, नाही आहेत. आणि जे तुम्ही म्हणालात, कन्क्लूड करतो की यामध्ये राहुलजींच्या पाठीमागं जनमत का दिसत नाहीये ते ह्यासाठीच दिसत नाहीये कारण त्यांनी जे आरोप केले तशाच प्रकारच्या निवडणूक आयोगाने हे घेतलेलं निवडणूक आहे म्हणून ते जनमत दिसत नाही. पण त्यांच्या पाठीमागे रॅलीमध्ये आणि सभांमध्ये ती जनता दिसली ना. आज महाराष्ट्राचा संदर्भ राहुल सरांनी जे सांगितलं की शॉकिंगच्या संदर्भानं महाराष्ट्राचा निकाल लागला. 10 पैकी 7 मतदार म्हणत होते की आम्ही मतदानच दिलेलं नाहीये. हे महाराष्ट्रातली वेव होती आणि अनेकांना ते मान्य होतं. मग तरी देखील प्रचंड अँटी इन्कम्बन्सी नंतर 132 जागा भाजपला, अजित पवारांना 8-10 जागा मिळणारे महाराष्ट्र असं म्हणत होता किंवा शिंदेच्या पक्षांना म्हणत होता. त्यांना 40, 45, 50च्या पुढे ज्या जागा मिळाल्या, अगदी आजचाही हा जो निकाल आहे म्हणजे राहुलजी म्हणतायत त्याच्यात 100% तथ्य हे सप्रमाण हा पुरावा आहे. आता एक प्रश्न आणि थोडक्यात उत्तर अपेक्षित, मला बाहेरच्या गेस्टकडे पण जायचंय. प्रश्न असा आहे की आता या ज्या निवडणुका होणार आहेत, महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील,
त्या आता जुन्याच म्हणजे आता ज्या नवीन मतदार यादी व्हॅलिड केली तिथपर्यंत असणार आहेत. आता याच्यात ऍडिशन डिलिशन असा प्रकार नाही आहे. तो अधिकारच नाही हा, असं असताना मग आता हा मुद्दाच गैरलागू राहतो ना, कारण याच मतदार याद्यांवर तुम्हाला निवडणूक लढवायची आहे. याच्यात ऍडिशन डिलिशनचा स्कोपच नाही आणि तो केंद्राचा अधिकार आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाचा. अशा वेळेला तुमची रणनीती काय असेल? आता याच्यामध्ये मुळात विषय असा आहे की एक 10 सेकंदात उदाहरण सांगतो. केसननमध्ये एका घरामध्ये 188 मतदार आहेत. तिथल्या माजी आमदारांनी निवडणूक आयोगाला आणि तिथल्यांना पत्र लिहून तक्रार केली आणि ग्रामविकास अधिकाऱ्याला सांगितलं अमुक ग्रह क्रमांकामध्ये किती लोक राहतात. त्यांनी त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे की अशा क्रमांकाचं घर 2015 नंतर अस्तित्वात नाही. 188 मतदार तिथं आहेत. हे आम्ही सप्रमाण त्या दिवशी सांगितलं. तुम्हाला हा मुद्दा सांगतो. बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार आणि राज ठाकरे सुद्धा होते त्याला. त्यांनी विचारलं ज्ञानेश कुमार इथल्या महाराष्ट्राच्या आयुक्तांना की हा हे तुम्हाला मान्य आहे का आम्ही दिलेले पुरावे आणि निवडणूक याद्यांमध्ये घोळ हे मान्य करता का. त्यांनी उत्तर दिलं ना ते फार हास्यास्पद आहे. ते म्हणाले की हे मी ऑफिशियली हो म्हणू शकत नाही. म्हणजे तुमच्या समोर दिसतंय. म्हणजे याचा अर्थ काय तर निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्ष कंट्रोल करतोय आणि सगळं पुराव्यानिशी देत असताना मतदार याद्यांचा संबंध कोणाशी असतो? राजकीय पक्षांशी असतो. मग राजकीय पक्षांना सांगितलेल्या सुधारणा होत नसतील आणि त्यामध्ये पारदर्शकरित्या ते जर समोर ठेवल्या जात नसतील तर याचा अर्थ फ्री अँड फेअर इलेक्शन नाही आहेत. म्हणजे आमची मागणी हे की ते तसे झाले पाहिजे. म्हणजे आता तुमच्या हातात फक्त एवढाच मुद्दा आहे की हे जे हा सगळा जो घोळ तुम्ही म्हणताय तो तुम्हाला आता मतदारांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपल्यासोबत लोकमतचे संपादक संजय आवटेजी आहेत. संजय आवटेजी, तुम्ही चर्चा ऐकताय आणि मुद्दा हा आहे की या बिहारच्या निवडणुकीच्या निकालानं मतचोरीचा आरोप पूर्णतः निकाली काढलाय का? तुमचं मत काय? कसं विश्लेषण करताय? नाही विनोद, उलट पक्षी मला असं वाटतं की या अंगानं खरं म्हणजे याच्याकडे बघता कामच नाही. कारण मुळामध्ये बिहार मी गेली 20 वर्ष फॉलो करतो आहे आणि साधारणपणे बिहारचा निकाल काय असेल, कल काय असेल याचा एक अंदाज होता. याची काही सर्वेक्षण होती, याचा एक अभ्यास सगळेजण करत होते, मी स्वतःही बघत होतो. आत्ता जो निकाल लागलेला आहे तर मला उलट पक्षी असं वाटतं की अशा प्रकारच्या वोट चोरी किंवा काय याच्यावर हे सगळे जे आरोप आहेत ना, हे आरोप पुन्हा अधोरेखितच व्हावेत अशा प्रकारचा हा निकाल आहे. आणि पुन्हा आपण जे म्हणतो आहोत की जनमताचा कौल मात्र या बाजूने नाही आहे. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की राहुल गांधींनी जे केलं आहे ना, तर राहुल गांधीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की त्यांना आता लगेच निवडणुकीमध्ये यश मिळेल किंवा नाही हा मुद्दा वेगळा आहे. पण निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं आणि इलेक्शन कमिशन इज नॉट होली काऊ हे सांगणं, हे सध्या राहुल गांधींचं फार मोठं यश आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबद्दलचा किमान संशय निर्माण करणं किंवा संशय लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर राहुल गांधींनी ज्या पत्रकार परिषदा केल्या, राहुल गांधींनी जी अत्यंत व्यवस्थित सप्रमाण मांडणी केली, तेव्हा जे पत्रकार राहुल गांधींच्या त्या परिषदेनंतर बोलतात त्या परिषदेमध्ये मात्र त्यांना खूप काही कोणी विचारलं नाही, विचारू शकलं नाही किंवा मला असं वाटतं की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधींनी अत्यंत नेमकेपणाने दिलेली आहेत. याच्या उलट निवडणूक आयोग मात्र आतापर्यंत जी उत्तरं देते, जी प्रष्टीकरणं देते, मी साधा मगाशी उल्लेख झाला दिनेश वाघमारे यांचा, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, आपण इतक्या पत्रकार परिषदा निवडणूक आयोगाच्या बघितलेल्या आहेत, पण निवडणूक आयुक्तांची एवढी भंबेरी उडणं हे आपण पहिल्यांदा बघत होतो. अगदी मी दिनेश वाघमारेंना समजत नव्हतं की आपण काय बोलतो आहोत. याचा अर्थ असा आहे की मला असं वाटतं की म्हणजे दिनेश वाघमारेची जी अवस्था आहे तीच केंद्रीय निवडणूक आयोगाची सुद्धा आहे. त्यामुळे आणि निवडणूक आयोगाबद्दल जेव्हा प्रश्न विचारले जातात त्या उत्तर मात्र भाजप देतं. मला असं वाटतं की मुळात या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमधला जो गोंधळ आहे आणि तो गोंधळ काय आहे हे नीटपणे बघितलं पाहिजे. कारण आत्ता बिहारचा निकालसुद्धा जो काही दिसतो आहे तो पूर्णपणे मला असं वाटत नाही की अगदी याच प्रकारचा निकाल असू शकतो. त्यामध्ये काहीतरी काळाबेर असू शकतं, काही गोंधळ असू शकतो आणि अशा प्रकारचा संशय यायला वाव आहे. आणि मुळामध्ये अशा प्रकारचा संशय घेणं हे लोकशाहीसाठी चांगलं लक्षण आहे. निकाल लागला म्हणजे आता डोळे झाकून तो निकाल मान्य करा असं म्हणण्याची काही आवश्यकता नाही आहे. निवडणुकांचं मॅनिप्युलेशन होऊ शकतं. निवडणूक प्रक्रिया आणि केवळ वोट चोरीचा मुद्दा हा केवळ मतदार यादी एवढाच नाही आहे. अगदी निवडणुकांच्या शेड्यूलपासून ते निवडणुकांच्या व्यवस्थापनापर्यंत आणि प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक स्तरावर याबद्दल बोललं जाऊ शकतं. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा आणि लोकसभा या सगळ्या निवडणुकांच्या अनुषंगाने बोललं जाऊ शकतं. मला असं वाटतं उलटपक्षी बिहारच्या निकालानं राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा अधोरेखित झालेला आहे. संशयाच्या पिंजऱ्यामध्ये, आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये निवडणूक आयोगाला त्यांनी उभं केलेलं आहे आणि निवडणूक आयोगाला आता इथून पुढे निवडणुका पारदर्शक पद्धतीने होतील यासाठी अधिक दक्षता घ्यावी लागेल. कारण निवडणूक आयोग आता लोकांना त्याच्याबद्दल संशय वाटू लागला आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि राहुल गांधीचं सगळ्यात महत्त्वाचं यश मला असं वाटतं की ते आहे. संजयजी, अजून तुम्हाला हाच मुद्दा थोडासा अधिक विश्लेषण तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तुम्ही म्हणताय की आता निवडणूक आयोगाला संशयाच्या पिंजऱ्यात उभं करण्यात राहुल गांधींना यश मिळालेलं आहे, मुद्दा अधोरेखित झालेला आहे. पण आता हा जर मुद्दा पुढे न्यायचा असेल, मतदारांच्या गळी उतरवायचा असेल
तर काय केलं पाहिजे विरोधकांनी, विशेषतः मुंबई महापालिका आणि इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, कारण महाराष्ट्रात सुद्धा तो मुद्दा उपस्थित झाला आहे. बरोबर. आणि हा मुंबई महापालिकेचा मुद्दा मगाशी तुम्ही उपस्थित केलाच होता. एक लक्षात घ्या, म्हणजे आपण बघितलं की 2017मध्ये जेव्हा राज्यात आणि केंद्रात भाजप शिवसेना यांचं सरकार होतं, तेव्हासुद्धा भाजपने शिवसेनेच्या विरोधामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवली, कारण मुळामध्ये भाजपला महाराष्ट्रा इतकंच मुंबई महत्त्वाची आहे. त्यामुळे मुंबईसाठी काही वाटेल ते झालं तरी मला स्वतःला असं वाटतं की भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होईल, भाजप अधिक शिवसेना असा संघर्ष होणार नाही. मुंबई महानगरपालिका भाजपला हवी आहे, मुंबई का डॉन कौन असा संघर्ष आहे, त्याच्यामुळे तो मुद्दाच नाही. आता पुढचा जो प्रश्न तुम्ही विचारलात, मुळामध्ये जर हे सगळं बदलायचं असेल किंवा याच्यावर काही विचार करायचा असेल तर लोकांपर्यंत जाणं, लोकांपर्यंत हा मुद्दा पोहोचवणं, लोकांच्या गडी उतरवणं यासाठी काम करावंच लागेल. पण लगेच ते घडेल किंवा लगेच, आता मगाशी तुम्ही उल्लेख केला की मतदार यादी आत्ता ज्या होणार आहेत याच्यामध्ये मतदार याद्या त्याच आहेत, त्यामध्ये काही ॲडिशन डिलिशन किंवा काहीच नाही आहे. तेव्हा आहे त्याच मतदार याद्यांच्या अनुषंगाने आता निवडणुका होणार आहेत, त्यामुळे त्यामध्ये काही फार बदल करता येणार नाही. पण मुळामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होतात, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात हे लोकांपर्यंत पोहोचवणं. कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल बघितला आपण, त्यानंतर लगेच झालेल्या ज्या निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुका, बाकीच्या निवडणुका, तर हा सगळा जो काही परिणाम आहे, आणि प्रत्येक वेळी काय होतं माहिती आहे का, निकाल जस्टिफाय करण्यासाठी प्रत्येक वेळी काहीतरी मुद्दा असतो, लाडकी बहीण असते, आणखी काहीतरी असतं, आणि मग लोक जस्टिफाय करतात. तर मला असं वाटतं की जस्टिफाय करणं हा वेगळा प्रश्न आहे. पण खरोखरच जे सर्वे, मला हे कळत नाही की आत्तापर्यंत की सगळे पॉलिटिकल सर्वे पूर्णपणे फोल ठरावेत, म्हणजे जणू काही लढत नव्हतीच. महाराष्ट्रामध्ये, हरियाणामध्ये किंवा बिहारमध्ये असं वाटतं विश्लेषण करताना की आपण यापूर्वी जे बोललो गेले 10 दिवस काय लढतच नव्हती, आता आपण विश्लेषण का करत होतो, म्हणजे इतकी एकतर्फी लढत होती. हे प्रत्येक वेळी जे निकाल लागल्यानंतर होत आहे ना, तर मला असं वाटतं की हे आता लोकांपर्यंत पोहोचवणं फार आवश्यक आहे. आणि निवडणूक प्रक्रियेच्या एक लक्षात घ्या, म्हणजे भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का विनोद, भारतामध्ये स्वायत्त निवडणूक आयोग हे भारताचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भारतासारखा स्वायत्त निवडणूक आयोग बाकी कुठेही नाही आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की भारत हा फार मोजक्या देशांपैकी एक आहे की जिथे कुठल्याही संघर्षाशिवाय प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला. अशा या देशामध्ये जर मतदार यादीचा घोळ, निवडणूक आयोग आरोपीच्या पिंजऱ्यात, हे सगळं होत असेल तर मला असं वाटतं की लोकशाहीच्या अनुषंगानं हा मूलभूत प्रश्न आहे. आणि तो मूलभूत प्रश्न घेऊन या सगळ्या पक्षांनी नीटपणे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांना हा मुद्दा समजावून सांगितलं पाहिजे, आणि लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे की निवडणुका पारदर्शक पद्धतीने होणं ही पूर्वअट आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये. हे कशा प्रकारे पोहोचवायचं हे आव्हान मात्र विरोधी पक्षांसमोर आहे. अगदी संजयजी, संजय आवटे सरांची मी सहमत आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या मतदार यादीची आपण मुंबई, फक्त मुंबई स्पेसिफिकली बोलतोय, मी चर्चा करतोय, त्या मुंबईमध्ये लोकसभेमध्ये ही मतदार यादी होती आणि तिथे यश मिळालंय. विधानसभेला सुद्धा महाराष्ट्रात काय झालं ते सोडून द्या, तीच यादी होती. आणि या मुंबई म्हणजे शिवसेनेच्या, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या 20 पैकी 10 जागा याच मुंबईमधून निवडून आलेल्या आहेत आणि याच मतदार यादीवर निवडून आलेल्या आहेत. मला वाटतं ही पण बाब मुंबईच्या संदर्भात विचार करताना लक्षात घेतली पाहिजे. दरेकर, प्रवीण दरेकर भाजपचे नेते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेत. खरं तर मला संजना घाडी यांच्याकडे हा मुद्दा घेऊन जायचं होतं, पण प्रवीण दरेकर या चर्चेत थोडे उशिरा सहभागी झालेत, त्यामुळे मी त्यांच्याकडे पहिले जातो. प्रवीण दरेकरजी, 2 मुद्दे आतापर्यंत चर्चेला आले, आपण 4 ते 5 मुद्द्यांच्या अनुषंगाने ही चर्चा करतो. यातले 2 प्रमुख मुद्दे तुम्हाला एकदा विचारतो, पुढे चर्चा सुरू ठेवतो. पहिला मुद्दा असा होता की बिहार निवडणुकीचा परिणाम मुंबईच्या महापालिका निवडणुकांवर होणार का, यावर तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मतचोरीचा आरोप जो राहुल गांधींनी वारंवार केला होता, त्या मतचोरीच्या आरोपाचा या निवडणुकीच्या निकालांनी निकाल लावलाय का? 100% जे मतचोरीचे आरोप केले होते त्याचा पूर्णपणे निकाल या ठिकाणी या निवडणुकीत बिहारच्या लागलेला आहे. कारण SIR जे सखोल सर्वेक्षण आहे ते या ठिकाणी झालंय. दुबार बोगस सगळी वोटिंग त्या ठिकाणी डिलीट करण्यात आलेली आहेत. आणि मग अशा वेळेला पराभव झाल्यानंतर वस्तुस्थिती सत्याला सामोरं जायला पाहिजे ना. तरीसुद्धा आज पराभवाचं विश्लेषण होत असताना त्या ठिकाणी त्यांचे तेच आरोप आहेत, मतचोरी. आणि सखोल सर्वेक्षण झालं ना, मग तो विषय संपला ना. मला वाटतं त्यामुळं आता तो विषय संपला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात सुद्धा निवडणूक आयोगानं अशा प्रकारच्या तक्रारींची दखल घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं आता यांना लढाईची धमक राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं रडीचा डाव या ठिकाणी खेळण्यात काहीच अर्थ नाही आहे. लोकशाहीमध्ये हार जीत चढ उतार येत असतात. आपण निवडणुकींना खुल्या मनानं त्या ठिकाणी सामोरं गेलं पाहिजे
अशा प्रकारचं कुठलं नॅरेटिव्ह सेट करायचं, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, त्यांनी या ठिकाणी लोक आता दुधखोळी राहिली नाही आहेत याचा मला वाटतं काँग्रेसने आता किंवा महाविकास आघाडी विचार करण्याची आवश्यकता आहे. पण दरेकर साहेब, तुम्ही परंतु तुम्ही दुर्दैवानं तुम्ही आता असं म्हणताय की या मुद्द्याचा निकाल लागलेला आहे आणि आता रडीचा डाव खेळण्यात काही अर्थ नाही, पण महाराष्ट्रातला जर विचार केला तर मतचोरीच्या मुद्द्याला भाजपचा सुद्धा होकार आहे ना. कारण आशिष शेलारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सुद्धा या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे अप्रत्यक्षरित्या मान्य केलं आहे. असं असताना तुम्हाला असं का वाटतं की या निवडणुकीचा, या मुद्द्याचा निकाल लागला आणि आपल्या मुंबईच्या किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधक हा मुद्दा जोरकसपणे मांडणार नाहीत? पण मी कुठे उठलो भारतीय जनता पार्टी या मुद्द्याशी सहमत नाही म्हणून. भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी, किंबहुना राज ठाकरे साहेबांनी तर मोदी साहेबांची भाषणाची क्लिपच दाखवली होती आणि आम्ही आशिष शेलारांनी ॲक्सेप्ट केलं, आम्ही पण ॲक्सेप्ट केलंय. परंतु त्या ठिकाणी मतचोरीच्या संदर्भात सखोल सर्वेक्षण झालं असेल आणि ती नावं वगळली असतील तर तो मुद्दा संपत नाही का? मला एक प्रश्न विचारायचा आणि मग तो मुद्दा संपलाय दरेकर साहेब, तर तुम्ही पण सहमत आहोत ना? आम्ही दरेकर साहेब, काँग्रेसचे प्रवक्ते काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. बालाजी तुम्हाला मला एक सिंगल लाईन प्रश्न दरेकर साहेब तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात की जर नावं वगळल्या गेली असतील सर्वेक्षण करून, मला त्याचा निकष सांगा. सर्वसामान्य गोरगरीब लोक जिवंत आहेत आणि ते समोर येऊन सांगतायत की मी मागच्या निवडणुकीत मतदान केलंय, आता मतदार नाहीये. त्याचं नाव नेमकं अशा लोकांचं का वगळल्या गेलं त्याचं जरा सांगता येईल का? बिहारमधलं SIR मध्ये काय कारण होतं? ते काय ते रोहिंग्या होते का बांगलादेशी घुसखोर होते? कोण होते ते नेमके? नाही बालाजी, आता ते उत्तर देत. हा बोला. निवडणूक आयोग असतो. ऐका जरा, माझं उत्तर तर घ्या ना. आता प्रश्न विचारलात ना, हा प्रश्न जाऊन निवडणूक आयोगाकडे करा. ही कुठली नावं आहेत त्यांची यादी द्या, मतदार यादीतला एक्स्ट्रॅक्ट द्या आणि तशा प्रकारची तक्रार देऊन त्याने ॲक्शन घेतली नसेल तर मी तुमच्या सोबत आहे. पण मीडियात बोलायचं मी काय उत्तर देणार याच्यामध्ये? निवडणूक आयोगाकडे हजारो आक्षेप नोंदवले. दरेकर साहेब, निवडणूक आयोगाकडे लेखी जनरल बोलू नका, मला द्या एक आक्षेप जो तुम्ही नोंदवलाय त्याची दखल घेतली नाही. मी तुमच्या सोबत येतो. लेखी आरोप दिले तरी देखील निवडणूक पुरावा मला द्या. आता मी NDTVच्या माध्यमातून तुम्हाला विनम्र आवाहन करतो. यादीवरती 1 ऑगस्टच्या यादीवरती असंख्य जिल्हा निहाय घेण्यात आले तरी देखील यावरती 65 लाख लोकांची जी नावं वगळण्यात आली त्यावरती निवडणूक जनरलाइज स्टेटमेंट झालं. जनरलाइज नाहीये. प्रश्न टाळायचा असेल तर हरकत नाही, मी तुम्हाला अडचणीत टाकत नाही. आज तुम्ही ज्ञानेश कुमारांच्या मदतीने विजयी झाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मी तुम्हाला अडचणीत टाकणार नाही. तर तुमच्या म्हणण्याला अर्थ आहे. नाही, तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर हरकत नाही. नाही, मी अडचण काहीच नाही. मी अडचणीत तुमचं म्हणणं की वाटतंय विजयाच्या पेक्षा अडचण जास्त दिसते. प्रवीण दरेकरजी, तुमचं असं म्हणणं आहे की स्पेसिफिक केस घेऊन यावा आणि आम्ही सुद्धा या मुद्द्यावर विरोधकांच्या सोबत आहोत. संजना घाडी आपल्या सोबत या चर्चेमध्ये. जनरलाइज स्टेटमेंट करून काय तक्रारी आहेत, हजारो अर्ज आहेत. संजना घाडी सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. संजनाजी, याच मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे आता तुम्ही किमान अशी अपेक्षा आहे की तुम्ही असं बोलू नका की हा सगळा मुद्दाच गैरलागू होता, कारण इथे सत्ताधाऱ्यांनी, म्हणजे इथल्या सत्ताधाऱ्यांनी सुद्धा हे मंजूर केलेलं आहे की मतदार यादीमध्ये घोळ आहे. तुम्हाला हा मुद्दा या निवडणुकांमध्ये लागू होईल असं वाटतं? हे बघा, आता जसं दरेकर साहेबांनी सांगितलं, पुण्यात देखील आमच्या शिंदे साहेबांचा कुलकर्णी साहेबांनी मांडला. तिथे 65 लाख लोक जर म्हणतायत ते, म्हणजे एका बाजूला तुम्ही महाराष्ट्रात सांगताय यादी अपडेट करा, दुसऱ्या बाजूला SIRच्या माध्यमातून तिथे अपडेट केलेल्या यादीवरही क्वेश्चन मार्क उभारताय आपण. दुबार मतदार रद्द केले, त्यामुळे 65 लाख जनता कुठली एवढी रस्त्यावर उतरून आक्रोश करायला आलेली त्या ठिकाणी दिसली नाहीये. इथे वोट चोरीचा मुद्दा आधीच, कारण ज्या पद्धतीने त्यांचं काम चाललंय त्यांच्याकडे फक्त कुठले तरी मुद्दे खोडून काढायचे आणि त्याच्यावरती वारंवार त्या ठिकाणी निवडणुका लढवायला जायचे. हा मुद्दा यावेळेला नक्कीच चालणार नाहीये, हे बिहारच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीच महाराष्ट्रामध्ये 100% हा मुद्दा निघणार आहे किंवा तो चर्चेला जातोय. पण मला वाटतं की आपण प्रत्येक पक्षाचं काम आहे त्यावर काम करणं, त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आक्षेप देणं. पण आपले उमेदवार निवडून येणार नाहीत किंवा येत नाहीत म्हणून हा मुद्दा घेऊन नाचवणं, हा जो प्रकार सुरू आहे आणि केवळ आरोपांचं राजकारण करणं, हे अत्यंत चुकीचं आहे.
श्रीराम पवार सर, आता संजना घाडींचा जो मुद्दा आहे की आरोपांचं राजकारण करणं चुकीचं आहे, म्हणजे याविषयी तुम्ही सविस्तर तुमची भूमिका मांडलेली आहे, पण या निमित्तानं तुम्हाला असं वाटतंय का की आता इथले जे विरोधक आहेत, म्हणजे महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, यांना आपल्या रणनीतीची थोडी रिअलाइनमेंट करावी लागेल या निमित्तानं असं वाटतंय का आत्ताचे निकाल पाहता या मुद्द्यावर? वोट चोरी किंवा मतदार यादीतलं ची तपासणी आणि दुवा नावं काढून टाकणं हा एक भाग आहे, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आक्षेप सगळ्यांचेच आहेत. म्हणजे सगळेच पक्ष आक्षेपाचे मुद्दे वेगळे असतील, पण आक्षेप सगळ्यांचेच आहेत आणि ते दुरुस्त करावं लागेल, तो त्यातला एक भाग आहे. पण रणनीती म्हणाल तर त्याच्यामध्ये बदल का करावा लागेल, तर बिहारच्या निकालानंतर काँग्रेसला ज्या प्रकारचा फटका बसला आहे, त्यानंतर महाराष्ट्रात तोच टोन, तेच प्रचाराचे मुद्दे घेऊन जर तुम्ही गेला तर ते चालणार नाही, ज्याची एक लिटमस टेस्ट बिहारमध्ये झालेली आहे. त्या अर्थानं तुम्ही म्हणाल तर रणनीती निश्चितपणे बदलावी लागेल. रणनीती यासाठी पण बदलावी लागेल की जे मुद्दे तुम्ही घेऊन जाताय ते जर लोकांमध्ये रेझोनेटच होत नसतील. एक आहे की मागच्या 10-15 वर्षाच्या काळात निवडणुकांचं व्यवस्थापन हे पूर्णपणे बदललेलं आहे, आणि त्याचं पूर्ण आकलन अजून काँग्रेसला किंवा अन्य विरोधकांनाही येतं असं दिसत नाही. याचं कारण असं की आपण मीडियाच्या भाषेत म्हणतो की टार्गेट ऑडियन्स काय आहे, तर आता राजकीय पक्ष सुद्धा प्रत्येक मुद्दा कुणाला उद्देशून बोलायचा आहे याची काही एक गणितं ठरली असतात. आता वोट नेमकं कुणाला उद्देशून बोलायचं आहे, हे कुणाला असं वाटतं की माझं मत चोरलं गेलं, हा लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे का? निश्चितपणे आहे. याच्यात लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे का? तर 100% लक्ष द्यायला पाहिजे. पण तुमची इच्छा असो किंवा नसो, राजकारण थेटपणे प्रत्येक समूहाला मला काय मिळणार किंवा मला काय मिळणार नाही, किंवा माझ्या आकलनाप्रमाणे माझा जो विरोधी समूह आहे त्याला काय मिळणार की मिळणार नाही याच्या भोवती फिरायला लागलाय. आणि असे मुद्दे जर तुम्हाला निवडणुकीच्या काळात समोर आणता आले नाही, हे बिहारच्या निवडणुकीमध्ये एनडीएला विजय मिळताना त्यांनी जे मुद्दे आणले ते शेवटपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांना पूर्णपणे यश आलं. पश्मांदा मुस्लिमांचा मुद्दा असेल, घुसपैठी म्हणा, याच्यावर अकॅडमिक चर्चा होऊ शकते. योगी की अयोग्य, म्हणजे भाजपनं सत्तेत आल्यापासून किती घुसखोरांना बाहेर पाठवलं असा प्रश्न विचारता येऊ शकेल, आणि त्याचं उत्तर भाजपला थेटपणे सांगता येणार नाही, अगदी उघड आहे. पण ते मुद्दे परिणामकारक ठरतात का? तर परिणामकारक ठरतात, आणि त्याचा टार्गेट ऑडियन्स ठरला आहे की कुणाला उद्देशून म्हणायचं आहे, कुणाला कन्सॉलिडेट करायचं आहे आणि कुणाला कॉर्नर करायचं आहे. अशा प्रकारे विरोधकांकडून जर तुम्ही बघितलं तर सगळे मुद्दे हे एका अर्थाने ऍबस्ट्रॅक्ट आहेत, सगळ्यांसाठी आहेत, आणि जे सगळ्यांसाठी असतं ते चालायचे दिवस आता राजकारणातून जवळजवळ हद्दपार झाले आहेत. त्यामुळं आता नवं नॅरेटिव्ह किंवा नवे मुद्दे कुणाला उद्देशून आपण करतो आहोत, त्यामुळं माझ्या मागं किती मतं येणार आहेत आणि माझ्या विरोधातल्या किती मतांमध्ये किमान संभ्रम तयार होईल, या प्रकारची रणनीती आता इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे मागची 10-15 वर्षी सुरू आहे, आणि सगळेच जण कमी अधिक प्रमाणात करतात. पण भारतीय जनता पक्ष आणि एनडीए याच्यामध्ये खूप पुढे आहे. शेवटी निवडणूक ही आता आकलनाचा खेळ बनलाय, प्रतिमांचा खेळ बनलाय, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय समोर ठेवता आणि त्याच्यावर लोकांना किती विश्वास ठेवायला भाग पडता याच्यावर निवडणूक ठरते. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा काय रणनीती तुम्ही घेऊन जाता याच्यावर निवडणुकीचा निकाल किंवा प्रचाराची दिशा ही ठरणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बघितलं तर आतापर्यंत जे मुद्दे समोर ठेवले त्याचा पुन्हा एकदा फेर आढावा काँग्रेसला घ्यावा लागेल. अगदी एक ब्रेकिंग न्यूज येते, आपण ती ब्रेकिंग न्यूज बघूया. राघोपूरमधून अखेर तेजस्वी यादव यांचा विजय झालेला आहे. तेजस्वी यादव हे दुपारच्या सुमारास थोडेसे पिछाडीवर पडत होते, मात्र आता त्यांचा जवळपास 19 फेऱ्यांमध्ये ते पिछाडीवर होते, आणि तेज प्रताप यादव यांचा मात्र दारुण पराभव झाला आहे. दोन भाऊ, दोघांच्या या महत्त्वाच्या बातम्या. राघोपूरमधून अखेर तेजस्वी यादव हे विजयी झालेले आहेत, आणि 17,000 मतांनी तेजस्वी यादव यांचा विजय झालेला आहे. तर सुरुवातीच्या 19 फेऱ्यांमध्ये मात्र ते पिछाडीवर होते, मात्र त्यांनी पिछाडी भरून काढत अखेर त्यांचा विजय झाला. मात्र तेज प्रताप यादव यांचा पराभव झाला. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. हा जो मुद्दा अभय सर मांडला आहे श्रीराम पवार सरांनी, तो मुद्दा असा, तुम्ही मगाशी जो स्पेसिफिक म्हणत होतात की आत्तापर्यंत उमेदवार निवड केली जात होती, आता मतदार निवड भाजपने करायला सुरुवात केली आहे, तोच मुद्दा श्रीराम पवार सर मांडत होते. नाही, एक निश्चय मगाशी यांनी पण उल्लेख केला की SIRला विरोध नाही, ज्या पद्धतीने ते होते त्याला विरोध आहे. SY कुरेशी जे माजी निवडणूक आयुक्त होते त्यांनी मध्यंतरीच्या काळात एक सूचना केली की N गोपाल स्वामी हे निवडणूक आयुक्त असताना त्यांनी काय केलं की जे अशा म्हणजे स्पेशल रिव्ह्यूजमध्ये जी नावं ज्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही अशा मतदारांची उत्तर प्रदेशच्या इलेक्शनमध्ये वेगळी यादी ठेवली, ती मतदान केंद्रावर यादी ठेवली, आणि त्या यादीतले लोक जर मतदानाला आले तर त्यांना पुरावे बघून मतदान करण्याची संधी दिली, आणि जे आले नाही त्यांची नावं वगळली गेली. त्यावेळेस असं लक्षात आलं की त्या यादीतले फक्त 3 ते 4% लोक फक्त तिथे प्रत्यक्ष मतदानाला
पुरावे घेऊन आले. त्याच्यामुळे त्या पद्धतीने जर तुम्ही नावं वगळली तर कोणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची सूचना त्यांनी केलेली. याच्यात सूचना येऊ शकतील, जसं सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी सांगितल्या, परंतु फक्त हाच सगळा खेळ आहे. आणि दुसरं एक, मी मागे आपण याच्यावर चर्चा केली त्यावेळेस सांगितलं होतं की या निवडणुका ज्या या मतदार यादीवर होत आहेत त्या कोणाच्या आदेशावर होत आहेत? सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर. सुप्रीम कोर्टाने काही चुकीच्या मतदार याद्यांवर निवडणुका घ्या असं सांगितलेलं नाही. जर तिथे रिलीफ पाहिजे असेल तर तुम्हाला पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागेल की तुम्ही जो 30 जानेवारीच्या आधी निवडणुका घेण्याचा आदेश दिलाय त्याचा वापर करून हे आम्हाला चुकीच्या मतदार याद्यांवर निवडणूक घेत आहेत, तर तुम्हीच ही मुदत वाढवून द्या. तुम्ही तिथे जाणार नाही, ज्यांना अधिकारच नाही निवडणूक मतदार यादीत बदल करायचा त्यांच्याकडे जाणार, पत्रकार परिषदा घेणार, पण जिथे त्याचं रेमेडी आहे त्याच्याकडे जाणार नाही. मग त्यावेळेस तुम्हाला फक्त परसेप्शन तयार करायचंय की खरंच याच्या संदर्भात काही सुधारणा असा प्रश्न निर्माण होतो. विरोधकांना फक्त मग मतदारांना पटवण्यात अडचणी निर्माण होतात हेच आता दिसून येतं. म्हणजे विरोधकांना फक्त परसेप्शन क्रिएट करायचं आहे, त्यांच्यावरच्या ज्या उपाययोजना आहेत त्या करायच्या नाही. एक थोडक्यात मुद्दा राहुल, आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे. नाही, तोच मुद्दा की भारतीय जनता पार्टीनं स्वतःचा मतदार डिफाईन केला, बरोबर, आणि ते खरं इंगित आहे जे लक्षात येत नाही विरोधकांच्या. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आता बिहार, तो जो आधीच राष्ट्रीय पातळीवरती भारतीय जनता पार्टीनं स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा दाखवून दिलं की महिला एक स्वतंत्र मतदार आहेत. आता त्याची पुढची पायरी त्यांनी गाठली, ज्याला रेवडी कल्चर आपण म्हणतो, ते मध्य प्रदेशपासून सुरू झालं, महाराष्ट्रामध्ये थोडंसं स्थिरावलं आणि त्याचं एक आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये एक उत्तुंग यश त्यांना मिळालेलं आहे. जर तुम्ही केवळ त्या मतदार याद्याच्याच घोळावरती बोलणार असाल तर हे जे नवं इंगित त्यांना सापडलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाहीत. कारण पहिल्या टप्प्यामध्ये 8% आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 12% वाढीव महिलांचं मतदान झालेलं आहे आणि त्याचा ॲव्हरेज काढला तर तो 12%, ज्याच्यात आता दिसतंय की हे बहुतेक मतदान म्हणजे त्यांनी आपला मतदार नीट आयडेंटिफाय केला आणि त्यानंतर त्यांनी तो आपले मुद्दे पिच केलेले आहेत. आपण आतापर्यंतच्या चर्चेत 2 मुद्द्यांचा आढावा घेतला. एक म्हणजे मुंबई महापालिकांवर या निवडणुकांचा निकालांचा काही परिणाम होणार आहे का, आणि बिहारच्या निवडणुकांमध्ये जो मतचोरीचा मुद्दा मांडला होता त्याचा निकाल या निमित्तानं लागलाय का. आणि आणखीन 2 मुद्दे आपण ब्रेक नंतर चर्चेला घेणार आहोत. ते अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे नितीश कुमारांऐवजी भाजप मुख्यमंत्री पदाचा स्वतःचा चेहरा देणार का, मुख्यमंत्री पदावर नेमकं बिहारमध्ये काय होणार, हा एक मुद्दा. आणि दुसरा म्हणजे बिहारचा निकाल हे काँग्रेसचं बिहारमधलं आणि त्यानिमित्तानं देशभरातलं विसर्जन किंवा त्या विसर्जनाची सुरुवात आहे का. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV.